विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी माजी जिल्हा परिषद सदस्य कलापन्ना भोगन, कोवाड, तालुका चंदगड. प्रथमतः चंदगड तालुक्याच्या आमदार साहेबांना व चंदगड तालुक्यातील आम जनतेला आज भोगीच्या आणि उद्या मकर संक्रांतीच्या गोड आणि आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आज बोलायचा विषय म्हणजे काल आमदार साहेबांनी एक बाईट दिली आणि त्या बाईटमध्ये कोवाडमध्ये जे कोवाड क्रीडा संकुल होणं गरजेचं होतं, त्या क्रीडा संकुलमध्ये जाणीवपूर्वक कलापा भोगन आणि त्यांच्या पत्नी सौ अनिता भोगन सरपंच यांची दोघांचीही या क्रीडांगणासाठी विरोध दर्शवला अशी बाईट त्यांनी दिली. कदाचित साहेबांचा गैरसमज होत असेल की मी विकास करणारा माणूस आहे, कुठल्या विकासात अडथळा आणणारा नाही. कारण जेणेकरून जेवढा भागाचा किंवा तालुक्याचा आपल्या हातून विकास घडावा तेवढं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. आज प्रश्न गायरानमधल्या 55 एकराचा गावसभा पहिला जी झाली त्यावेळी हा 55 एकराचा विषय निघाला आणि ह्या विषयामध्ये त्या दिवशी मी त्या गावसभेला सुद्धा हजर नव्हतो. मात्र गावानं विचार करून आमदार साहेब करणार म्हटल्यानंतर 20 एकरची मंजुरी दिली. ती मंजुरीचं तात्काळ आमच्या सरपंचने दुसऱ्या दिवशी ठराव त्यांच्या ताब्यात. मात्र साहेबांनी 8 दिवस गेल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मला फोन केला की म्हणा लागले मला 55 एकराचं द्या, आजच्या आज पाहिजे तर आम्हाला पाठवायला लागतं. साहेब म्हणलं मग आमची वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये गावाला विश्वासात घ्यावं लागेल आणि ती द्यावी लागेल. त्यासाठी परत दुसऱ्या दिवशी आम्ही गावसभा बोलवली, पण लोकांचा कडाडून विरोध चालू झाला. त्या विरोधात आम्हालाही काही सांगता येईल आणि बोलता येईल. जाणीवपूर्वक वैयक्तिक सरपंच जरी आमच्या सौभाग्यवती असतील तर वैयक्तिक त्यांना त्या दिवशीच्या गावसभेत स्वतः एकट्यानं हुकुमशाहीचा निर्णय घेणं हे चुकीचं दिसतंय म्हणून त्यांनीही घेतला नाही. मात्र गावाने विरोध केला. एकंदरीत आम्ही कुठल्याही विकास बाबतीत अडथळा आणत नाही. आम्हाला साहेब शाश्वत काम करायला लागले, शाश्वत काम करायला लागले याची जाणीव आहे. उद्या जर एखाद्या वेळेस शक्तीपीठाचा मार्ग जर साहेबांनी कोवाड मार्गे जर आणला तर त्याला सुद्धा या भागातून ज्या जमिनी असतील शेतकऱ्यांच्या त्या देण्याची व्यवस्था सुद्धा आणि त्यांना मदत करण्याची सुद्धा व्यवस्था करतो. कोवाडला एखादं कॉटेज हॉस्पिटल आणू देत साहेब, कारण जी गरज आहे आरोग्याच्या दृष्टीने एखादं 25 कॉटचं जर हॉस्पिटल आणलं तेही चालेल. आमचा उपतालुका म्हणून कोवाडी प्रसिद्ध आहे. पूरबाधित गाव असल्यामुळे या गावाला मोठं गायरान असं म्हणावं तसं नाही. गाव वाढण्याची दुसऱ्या साईडला बघितलं तर नदी आणि एका साईडला बघितलं तर टेकडी. गाव वाढायचं म्हणजे मुश्किल आहे आणि गावाचा वाढायसाठी मागच्या वेळेला प्रांत साहेब मॅडम पांगारकर होत्या, त्यांनी सुद्धा 2019च्या पुरामध्ये की वाढीव गावठाण तुम्ही मागणी करा असाही त्यांनी आदेश दिला ग्रामपंचायतीने. आज 365 कुटुंबांचा आम्ही काय केलं की गावठाण वाढीचा प्रस्ताव सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवून किमान 5-6 महिन्यापूर्वी पाठवलेला आणि 365 कुटुंब जी आहे ही बेघर, त्याचबरोबर मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, त्याचबरोबर इतर पूरबाधित असे 365 कुटुंब आहेत आणि यांचं गावठाण वाढीसाठी सुद्धा 20 एकरची मागणी राखीव आम्ही ठेवलेली आहे. कदाचित त्याला कमी लागेल पण अशा पद्धतीनं गावची गरज आहे. आज पोलीस स्टेशननं जागा मागितली आणि पोलीस स्टेशनला सुद्धा निवासस्थानासाठी सुद्धा 20 गुंठे त्यांनी मागणी केली आणि त्यांनाही दिली. आज सैनिक तालुक्याच्या सैनिक संघटना ते म्हणायला लागले की सैनिक बोर्ड उभा करणारे आम्हाला पुढची 20 गुंठे करा आणि त्यांनाही दिली. एकंदरीत बाजार गाव असताना इथं जर असा विकास होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण 55 एकर जागा ही देणं, याचा मालक जरी कलेक्टर असतील तरी त्याचे संरक्षक हे गावकरीच आहेत आणि त्यांनी त्यावर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यांनी तो गावसभेत घेतलेला निर्णय. वैयक्तिक बोलायचं झालं तर माझाही त्याच्यात वैयक्तिक संबंध नाही. मात्र दिलेल्या 20 एकरात तात्काळ एका दिवसात तो ठराव मंजूर करून देऊन तात्काळ पोच करण्याचं काम सुद्धा आमच्या सौभाग्यवतीने केलं. आता हे प्रकरण करत असताना
समाजकारण की राजकारण मला हे कळत नाही. कारण राजेश पाटील माजी आमदार साहेब यांचा वासही नाही, गंधीही नाही, याला कधी त्यांच्या कानावर सुद्धा कोणी गोष्ट घातली नाही किंवा त्यांनी सुद्धा एक शब्दानं कधी बोलले नाही. मात्र त्यांचं सुद्धा नाव घेतलं गेलं. वैयक्तिक या नावाने असं राजकारण करणं मला योग्य वाटत नाही. साहेबांचं काम जोरात आहे. साहेबांचे मुख्यमंत्र्यांशी संबंध चांगले आहेत. माझा एक विचार आहे, माझी एक अधुरी स्वप्न जी आहेत, जिल्हा परिषदच्या वेळेला मी गडिंग्लज जिल्हा म्हणून मागणी केली. साहेबांनी मुख्यमंत्री साहेब त्यांच्या जवळचे आहेत. खास बाब म्हणून गडिंग्लज जिल्हा आणावा. जिल्हा गडिंग्लज जर आणला त्यांनी मंजूर करून, तर 15 लाख लोकांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने त्यांची सोय होईल. कारण सिंधुदुर्ग जिल्हा होत असताना 9 लाख लोकसंख्येची आहे. कोल्हापूर जिल्हा हा 37 लाख लोकसंख्येचा आहे. आणि आमच्या जर 15 लाखाच्या लोकांसाठी गडिंग्लज जर जिल्हा आमदार साहेबांनी केला तर सगळ्यात चांगली गोष्ट होईल. त्यांना आम्ही सुद्धा मदत करू, जेणेकरून एकंदरीत या तालुक्याचा विकास कसा होईल याकडेच आमचं सुद्धा लक्ष असतं. क्रीडा संकुल जे होतं मागणी केलेली आमदार साहेबांनी जागे संदर्भात त्यावर आता जर बोलला तर त्या संदर्भात तुम्ही ठाम तुमची भूमिका काय असेल यापुढची? यापुढची भूमिका आमची आता गावानं 20 एकर जी देण्याची ठरवली, त्या 20 एकरावर आम्ही तरी ठामच आहे. काय प्रश्नच नाही. इव्हन हे सोडून सुद्धा त्यांना जर एखाद्या वेळेस 55 कोवाड सारख्या बाजारी गावात जर मिळत नसेल, तर जर शेजारीच माझ्या शेजारी गाव असणारं पिवरवाडी गाव आहे, तिथे 55 एकर तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्याची सुद्धा साहेबांनी विनंती केली. आमदार साहेबांचं म्हणणं आहे की चंदगड तालुक्यातल्या युवकांना खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी आपण हे काम करत आहे. त्या संदर्भात आपण काय सांगू शकता? मग तुम्ही या आरोग्य ठेवते असं त्यांचा राजकीय आरोप तुमच्यावर आहे. एकंदरीत त्याचं स्वरूप मला माहिती. बालेवाडीचं क्रीडा संकुल, बालेवाडीचं क्रीडा संकुल एवढंच म्हटलं जातं. पण बालेवाडी क्रीडा संकुलमध्ये आमच्या चंदगड तालुक्यातला एकही खेळाडू कधी निवड झाली नाही, याची मला माहिती मिळाल्यानंतर. त्याचबरोबर तिथं कुणालाही प्रवेश मिळत नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांची निवड होते, प्रत्येक खेळात निवड होते, अशा खेळाडूंना त्या बालेवाडीच्या क्रीडांगणामध्ये तिथं संकुलमध्ये तिथं राहण्याची व्यवस्था वगैरे अशी केली जाते, अशी माहिती मिळाली. एकंदरीत आमच्या भागाचा काय विकास होणार ते त्याचं स्वरूप सुद्धा आम्हाला का माहिती नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी कुठल्या साहेबांना घेऊन आलो, 3 दिवस मी आलो म्हटले, पण साहेब कोणाला भेटले ते मला माहिती नाही. मात्र साहेब माझ्याबरोबर 2 वेळा फोनवरती बोलले, साहेब उद्या गाव सभा घेतो आणि उद्या ठरवतो. एवढाच विषय साहेबांना विनंती केली. या आमच्या त्या माध्यमातून आपण त्यांना काय काय सांगू शकतो? तुमची काय अपेक्षा आहे? काय हेच सांगणार की गावाबरोबर मला जावं लागेल. कारण ही प्रॉपर्टी जी आहे ही वैयक्तिक नाही, गावची प्रॉपर्टी. याचे जे निर्णय घेणं हा गावचं काम आहे आणि गावच्या नागरिकाचा अधिकार आहे आणि हक्क आहे तो. त्यांनी घेतील तोच निर्णय मला घ्यावा लागेल. आता समोर मगाशी बोलताना म्हणाला की शक्तीपीठ महामार्गाला एका बाजूने राज्यस्तरावर विरोध होत असताना तुम्ही आमच्याकडून विरोध तुम्हाला मदत तुम्ही म्हणता, हो, ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? जेणेकरून जर एखाद्या वेळेस इकडून जर शक्तीपीठ मार्ग जर झाला, वाहतूक जर वाढली, दळणवळण वाढल्यामुळे उद्योगधंदे वाढले, अनेक मुलांना रोजगार मिळतो. मॅडम, सरपंच म्हणून आपण यापुढे काय सांगू शकाल? नमस्कार, मी अनिता कल्लापा भोगल, मी कोवाड सरपंच आहे. मी आता गेले 8 ते 15 दिवसात हे क्रीडा संकुलनविषयी आमचा विषय चालू आहे. साहेबांनी, शिवाजीराव पाटील आमदार साहेबांनी पत्र पाठवलं ग्रामपंचायतीमध्ये की तुमची 55 एकर जमीन आम्हाला क्रीडा संकुलनसाठी हवी आहे. तर आम्ही त्याच्यावर विचार केला. गावसभेत आम्ही थोड्या लोकांना बोलून घेतलं आणि त्या संदर्भात आम्ही ते बोललो. आम्ही चर्चा झाली आमची. मग गावकरी काय म्हणाले, जर क्रीडा संकुलन नेमकं काय होणार हे आम्हाला माहित नाही, फक्त क्रीडा संकुलन होणार एवढं माहिती. मग त्या क्रीडा संकुलनामध्ये नेमकी काय काय हे आम्हाला कुणालाच माहिती. मग जर खरोखर क्रीडा संकुलन होत असेल आणि आपल्या भागातल्या मुलांना आणि आमच्या गावच्या मुलांना जर तिथे प्रोत्साहन होत असेल तर आम्ही कधीच आडकाठी करणार नाही. आणि साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही खरोखर साहेबांनी आम्हाला म्हटले, त्यामुळे एक क्रीडा संकुलन होत असेल तर आमचा त्यांना विरोध नाही. आणि आम्ही गावकऱ्यांशी बोललो, भेटलो, आम्ही त्यांच्याशी बोललो, तर होत असेल तर आपण देऊया. तरी आम्ही एक 5-10 एकर पर्यंत द्यायचं म्हणून आम्ही बोललो सगळे. पण 5-10 एकर मध्ये होत नाही, तर त्याला जास्त जमीन पाहिजे. मग एक 20 एकर पर्यंत देऊया. मग साहेबांनी काय, आम्हाला आमदार साहेबांनी काय म्हटले, 55 एकरचा तुम्ही ठराव द्या, पण मंजूर आपल्याला 20 एकर पर्यंत होईल. मग त्याप्रमाणे साहेब म्हटले, त्याप्रमाणे आम्ही गावकऱ्यांशी बोललो आणि त्यानुसार आम्ही तो ठराव दिला. पण गावकरी आम्हाला काय म्हणालेले
जर आपण ही जमीन देत असताना 20 एकर देत असताना ग्रामपंचायत त्याचा मालकी हक्क ग्रामपंचायतीला राहील, त्या पद्धतीने आपण देऊया. ठीक आहे, त्या पद्धतीने आम्ही असा ठराव त्यांना दिला. मग लगेच साहेबांनी मला फोन केला. मग मला आमदार साहेब काय म्हणाले, आणि मॅडम विनंती आहे की क्रीडा संकुलन होणार, आपल्या भागातील मुलांना तिथे प्रोत्साहन होईल, आपल्या गावातील मुलांना तिथे होईल. मग हो साहेब म्हटलं, पण मला साहेब काय म्हणते की 55 एकरचा ठराव पाहिजे. साहेब तुम्ही 20 एकर म्हटला, त्या पद्धतीने आम्ही 20 एकरचा ठराव तुम्हाला दिला. पण आता 55 एकरचा जर मागत असेल तर आम्हाला गावकऱ्यांना बोललं पाहिजे आणि आम्ही त्यांना गावसभा घेतली पाहिजे. आणि त्या जर नाही मला आत्ताच्या आत्ता ठरवतं, तर मी साहेब मला एक दिवस द्या म्हटलं. मी गावसभा घेतली आणि गावसभेत जे उत्तर येईल ते मी तुम्हाला सांगते. मग त्यानुसार आम्ही गावसभा लगेच घेतली. गावसभा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच गावसभा घेतली. गावसभेत सगळे आली. मग हा विषय झाला क्रीडा संकुलन. पण नेमकं कुणालाच काही माहित नाही की क्रीडा संकुलन होणार आहे, तर त्यामध्ये नेमकं काय काय होणार. मग त्यात सर एक आलेले, त्या सरांनी थोडीशी माहिती सांगितली की अशा पद्धतीने क्रीडा संकुलन होणार आहे आणि या क्रीडा संकुलन महाराष्ट्र राज्यातल्या म्हणजे स्पर्धक तिथे येणार आणि त्या स्पर्धकांची तिथे ती म्हणजे सराव असेल किंवा त्यांचं काय तो तिथे होत राहणार. पण गावकऱ्यांनी आमचा प्रश्न त्यांना विचारला की जर ते होत असेल तर गावच्या मुलांना तिथे प्रवेश आहे का. तर फक्त स्पर्धकांना तिथे प्रवेश दिला जाईल, गावकऱ्यांना काही तिथे म्हणजे बाकीच्या मुलांना तिथं घेतलं जाणार नाही. त्यामुळे त्या गावात म्हणजे त्या ह्याच्यातनं विरोध आला की जर आम्हाला तिथं प्रवेश नसेल तर तुम्हाला क्रीडा संकुलन देऊन आम्ही एवढी जमीन देऊन आम्हाला तिथं आमचा काय फायदा. तिथं स्पर्धकच येणार, तर स्पर्धक किती आहेत आणि चंदगड भागातल्या ते स्पर्धक तिथे जरी आले तर आमचा म्हणजे सगळ्यांसाठी सरसकट असतं तर त्यांनी विरोध केला नसता. हो, गावच्याचा विरोध आला त्यामुळे मला तिथे बोलता आलं नाही. आणि जे गाव हा कारभार करत असताना मला गाव म्हणजे सगळ्यांना घेऊनच गावकऱ्यांना घेऊनच पुढे जावं लागतं. आणि त्या गावसभेचे अध्यक्ष मी होते. पण ज्या वेळेस गावातनं जो येईल त्याला मी मान्यता देऊ शकत नाही. त्यामुळे जे ते होय म्हणतील, येस म्हटले तर मी येस म्हणणार, नो म्हटले तर मी नो म्हणणार. आणि मला एक आमदार साहेबांना विनंती करायची की साहेबांनी मला म्हटले की तुम्ही इथे राजकारण साहेब खरोखर आम्ही यांच्यात राजकारण आणले नाही. तुम्ही ज्यावेळेस आम्हाला 20 एकर मागितला त्यावेळेस आम्ही 20 एकर साहेब तुम्हाला एका दिवसात आम्ही त्याचा ठराव पास केला आणि तुम्हाला दिले. पण 55 एकर मागितलं त्यामुळे जर गावात आता विरोध होत असेल त्याला मी काय साहेब काहीच करू शकत नाही. कोवळगाव पूर बाधित असल्यामुळे बघितला तुम्ही की 2019ला महापूर आलेला. त्यावेळेस ती कोवळगावची अशी दैना झाली की बाजारपेठ सुद्धा पाण्याखाली गेली. अतिशय घरं सगळ्यांची उद्ध्वस्त झाली, जवळजवळ 75 घरं उद्ध्वस्त झाली. त्यावेळेस काय करायचं, तर गावच्यासाठी जर या पुराच्या वेळेस लोकांना मदतीसाठी म्हणून आम्हाला गावठाणवाडी पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला गावठाणवाड पाहिजेतच. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेण्यास सुद्धा गावकऱ्यांना जरासं ह्याच्यात चुकीचा वाटला. त्यामुळे गावकऱ्यांनी विरोध केला आणि तो मला मान्य करावा लागला. साहेब तुमचा काय गैरसमज असेल तर तुम्ही दूर करा, एवढीच माझी विनंती.